घरात कोणतीच भाजी नव्हती आणि त्यात कळत नव्हतं की काय करावं आणि त्यात बाहेर मस्त असा पाऊस पडत होता. फ्रिज ओपन केलं तर बघितलं फ्रिजमध्ये 2 दह्याचे डबे ठेवलेले आहेत. तर चला मस्त गरमागरम आज ना कढीचा बेत करूया. वाफाळता भात आणि त्यावरती छान मस्त गरमागरम कढी. तर आज हाच बेत ठरला. तर हीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर काय केलं, सर्वात पहिले मी दही घेतलं. दही छान फेटणीने छान असं मस्त फेटून घेतलं. हे बघा, आपली जी घुसळणी असते ना घरामधली, त्यानेच मी असं व्यवस्थित पहिले असं फेटून घेतलं. त्यानंतर ते असं छान मस्त लोणून घेतलं. त्याला म्हणजे स्मूथ करून घेतलं. आता ह्यामध्ये मी घातलं थोडंसं पाणी. पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे असं व्यवस्थित छान फेटून घेतलं. पाणी तुम्ही इथे गरम नाही घातलं तरी चालेल. मी इथे थंडच पाणी घातलेलं आहे, म्हणजे जे आपलं नॉर्मल जे भरलेलं असतं सकाळी घरी येतं ते. तेच पाणी मी इथे घातलंय. ते घालून सुद्धा आता व्यवस्थित मी असं छान फेटून घेतलं. त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे 2 चमचे बेसन. तुम्ही इथे बेसन तुमच्या आवडीनुसार 2.5 चमचे किंवा 3 चमचे केलं तरी चालेल. आता बेसन घातल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा हे असं व्यवस्थित गाठी न पाडता फेटून घेतलं. तर मला इथे फेटताना अजून थोडंसं पाणी लागणार आहे. तर मी इथे अजून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पुन्हा एकदा हे असं व्यवस्थित फेटून घेतलं. आता इथे आपलं जे दह्याचं बॅटर आहे ते इथे तयार झालेलं आहे. म्हणजे ह्यामुळे कढी आपली खूप सुंदर आणि मस्त होणार आहे. त्यानंतर इथे मी एक कढई घेतली. कढईमध्ये ना 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं. साजूक तूप जसं गरम झालं तसं ह्यामध्ये मी बारीक चिरलेलं लसूण घालून घेतला. लसूण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित छान मस्त तांबूस होईपर्यंत हा लसूण परतला पाहिजे बरं का. जर लसूण व्यवस्थित नाही परतला, तर मग ना आपल्या कढीला छान चव येणार नाही. आता यामध्ये मी घातलेली आहे जाड मिरची. ती मी अशी अर्धी चिरून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं. जिरं आपल्याला छान मस्त तडतडू द्यायचंय. त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता आणि थोडंसं दगडफूल. ही जी फोडणी आहे ना, या फोडणीलाच कढीची मस्त छान चव येते. तर हे बघा, ही फोडणी आपल्याला व्यवस्थित सर्व साइडने असं परतवून घ्यायची. ही फोडणी करताना एवढा छान मस्त सुगंध येतो ना, तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याचबरोबर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे, आपली फोडणी छान परतवून झालेली आहे. आता आपल्याला तयार केलेलं बॅटर ह्यामध्ये मस्त ढवळून घालून घ्यायचे आणि मग काय ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे पातळ करू शकता आणि एक वाफ काढली म्हणजे एक छान मस्त उकळ आली, की आपली कढी मस्त तयार झालीच समजा. तर हे बघा, आता मी पूर्ण परत एकदा मिक्स करून घेते आपलं बॅटर. त्यानंतर ह्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ. मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि तुम्ही ते पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे जेवढी तुम्हाला कढी पातळ, घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही ते कढी करू शकता. तर हे बघा, एक 5 मिनिटानंतर या कढीला अशी मस्त छान उकळ आलेली आहे आणि आपली गरमागरम कढी इथे तयार झालेली आहे. फक्त शेवटची एक गोष्ट बाकी ती टाकायची बघते इथे. ती म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्याच्या नंतर पुन्हा हे एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता मग काय, तुम्ही गरमागरम ही कढी आहे ना, छान मस्त मऊ-मऊ भाताबरोबर एन्जॉय करू शकता ह्या पावसाळ्यामध्ये आणि खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन. एकदा करून बघा आणि आवडली रेसिपी तर प्लीज मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असंच छान-छान खात राहा आणि मला सुद्धा कळवत राहा, बरं का.